माय झाल्या बाया ह्या दोघी माझी जिंदगी बरबाद करून टाकली. मला गावात तोंड दाखवायला जागा ठेवली नाही आहे ना. आता माझी बायको बी मला घरात चांगलं पाहणार नाही पहिल्यासारखं. तिला आता कळालं तर. आणि ती माय झाली बबिता, तिला चुपचाप माझ्यासोबत चांगलं राहायचं प्रेमानं तर सगळा दांगोडा बोबाटा करून टाकला मोहन नावाचा. सोडणार नाही मी यांना, सोडणार नाही मी. ह्या बबिताला तर अजिबात सोडणार नाही. कधीतरी मी बदला घेईलच या बबिताचा, कधीतरी घेईलच. पण आता सध्या मी कुठं जाऊ? मला घरी जायला तोंडच राहिलं नाही. आता माझ्या लेकराला बाळाला कळलं, माझ्या पोरीला पोरायला कळलं, मी पोरी पुढे जायची मग हिंमत होत नाही. तिला कळलं असं का? कळलं नाही पाहिजे. तसं तसं सकू सांगणार नाही म्हणा, तशी तेवढी आहे ती बरी. नाही तर मग माझ्या पोरापुढे मग काही इज्जत राहणार नाही. पण मी आता जाऊ तर जाऊ कुठं? सासरवाडी तर जाऊ शकत नाही. अरे ओ पाहुणं, पाहुणं, ओ पाहुणं, कोण आहे तुम्ही? ओ जीव नका देऊ पाहुणं, ओ पाहुणं जीव नका देऊ. कोण हे लगाचं? मी कशाला जीव देऊ? हट, मी तर जीव घेईन. जीव देणार नाही, मी जीव घेणार आहे. तुम्ही तुम्ही अरे बापरे, हे तर मला पहिल्या बायकोचं बाप आहे. अरे बापरे, मला ओळखलं नाही वाटतं. कोण पाहुणे तुम्ही? कुठले? इकडे काय करता? आणि काय दुःख आहे तुम्हाला तुमच्या आयुष्यात? तुम्ही जीव द्यायला का बरं आले इकडं? असं करू नका बापा. हे आयुष्य आपल्याला एकदाच भेटतं. असं जीव वगैरे देऊ नका. कुठले तुम्ही? कुठले? ना मला सांगा, काय दुःख आहे तुम्हाला? सांगा. काही मदत करत असलो मी, करू शकलो तर करू शकतो. सांगा सांगा. काही नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. हे बघा, सांगायचं नसेल तर सांगू नका तुम्ही. पण असं जीव घेऊ काही देऊ नका बापा. चला माझ्या घरी, चला माझ्या घरी, खा प्या, भूक लागली असेल तर, आणि मग तुमच्या रस्त्याला तुम्ही जाऊ शकता. चला, पण असं जीव घेऊ नका देऊ बापा. आणि जर काही परेशानी असेल तर सांगू पण शकता. आपलं समजा, मला आपलं समजा बरं का. माझ्या घरला चला, जवळचे मग घर. पण तुमच्या घरची ठेवा का मला तुमच्या घरी? ठेवा. हो हो, का नाही ठेवणार, का नाही. चला. कोण राहतं पण तुमच्या घरी? कोण कोण राहतं? माझ्या घरी तर कोण नाही बापा. माझी बायको तर स्वर्गवासी झालेली आहे बापा आधीच. आणि मी, आणि मी एक पोरगी बापा, पोरगी मी. अच्छा, तुमची पोरगी होय. आणि पोरगी सासरी नाही राहत का तिच्या? नाही नाही नाही, सासरी नाही राहत ती. तिचं नवरा लय बदमाश होता लय. तिचं नवऱ्यानं तिला अगोदर सोडून दिलं, म्हणजे मीच पोरगी सोडून आली त्याला. लय बदमाश होता वाटतं तो. हो, त्याचं काही पटत नव्हतं. आणि तिचं एक पोरगं पण आहे. तिचं पोरगं सध्या तिच्या बापाकडे गेलेले बापा. आम्ही आता सध्या बाप लेकाच घरी, बाकी कोण नाही. चला, लय चांगली आहे माझी पोरगी, लय काळजी घेईन तुमची. चला बरं, चला चला. बरं बरं, लय भूक लागली, लय भूक लागली पाहुणे, लय भूक लागली. हे भेटेल का खायला? हो हो, भेटेन भेटेन. चला घरी चला, तुम्हाला पोटभर खाऊ घालतो. हो मग चला मग. या 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 पाहुणे, या, बसा बसा. मी बघतो मी पोरगी काय करते काय नाही. बसा तुम्ही, तुम्हाला काहीतरी खायला पण बनवायला सांगतो. हो हो, लय भूक लागली, लवकर सांगा, लय भूक लागली. मग जीव जायला आला भुकेना प्यासीना. सांगा लवकर खायला. मला ओळखलं नाही वाटतं. अरे बापरे, माझ्या सासऱ्यानं ओळखलं नाही मला. बरं ठीक आहे ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, ओळखलं नाही तर. आता माझी बायको, मला वाटतं पोरगी म्हणजे एकच पोरगी आहे माणसाला, आणि ती म्हणजे माझी बायको, पहिली बायको. म्हणजे तिने अजून लग्नच केलं नाही वाटतं. बापा बापा बापा, इथंच वाटतं की. बरं, चांगली गोष्ट, चांगली गोष्ट. आता मी तिलाच पटवतो. आणि पहिल्या बायकोसोबतच संसार करतो. हो, लय सुंदर आहे माझी बायको दिसायला पहिली. हिच्यासारखी बधाडी नाही आहे. हो, लय छान आहे. पण मला ती ओळखून का? माझ्यासोबत यायला तयार होईल का ती? इथं तर लय भारी घर गिरी इथं. बाप्पा, झुंबर गिंबर घरात. अरे बाप्पा, सोफा. बाप्पा बाप्पा, कसलं भारी पॉश घर आहे. आणि असं एवढं पॉश घर सोडून ती माझ्या घरी येईन का? शेतकऱ्याच्या घरी. मी पहिले शेतकरी होतो म्हणून ती मला सोडून गेली होती. आणि आता होईन का तयार माझ्या संग यायला? काय सांगा बाप्पा? हो.
ही तर अजून पण स्वर्गातली सुंदरी वाटते. पहिले जशी मला सोडून गेली होती अजून पण तशीच आहे ही तर. बाप्पा बाप्पा, मन तृप्त झालं बघून. माझीच बायको असून आणि मी चालली त्या दुसऱ्यांच्या बायकाच्या मागे. इतकी सुंदरी माझी सुंदरी. घरी नाही वाटत सुनीता, कुठं गेली असं? मला वाटतं अजून ड्युटीहून आली नाही का तू वापस? बाबा, बाहेर कोण आहे तो बसलेला माणूस? आणि एकदम माझ्याकडे टक 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 बघू लागला. अगं तो आपल्या जे ओढे ना ओढा शेजारचा तिथं होता आणि जीव द्यायला चालला होता वाटतं. हो, तिथं उभा होता आणि दुःखी होता एकदम, काहीतरी बडबडत होता. पुढं चालला होता ओढ्याकडं. तर मी थांबवलं त्याला आणि घरी घेऊन आलो. आणि तिथे त्याला विचारलं की तुला भूक लागली का बाबा? तर म्हणला हो, खूप भूक लागली, मी माझा जीव जायला आला म्हणे भुकेनं आणि तहानीनं, म्हणून मी त्याला घरी घेऊन आलो बघ. का बाबा, पण चांगला आहे का तो? कोणी लुच्चा लफंगा असलं तर उगं जायचा आपल्या घरातून काही चोरी घेऊन पळून जायचा, काही वस्तू घेऊन चोरगीर निघाला तर मग कसं? नाही बेटा, चोरगीर नसेल तो, कारण खूपच दुःखी होता तो, खूपच दुःखी होता आणि जीव जायला निघाला होता. चोरगीर असता, असं गुंडा नमावाली असता तर त्यानं कोणाला लुटून खाल्ला असतं, असं उपाशी जीव नसतं दिला ना. नाही नाही नाही, चोर लफंगा वगैरे नाही, तो काहीतरी दुःखात होता, तो काहीतरी दुःखात होता. ठीक आहे, तर मग त्याला काहीतरी खायला ताट वाढ बरं ती वाढून मी बाहेर त्याला घेऊन खायला. अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे. हे बाबा पण ना पटकनच कोणाला पण विश्वास ठेवून देत. पण मला हा माणूस असं का वाटलं मला थोड्या वेळासाठी की हा मी कुठेतरी बघितलेला आहे, चांगला जवळून बघितलेला माणूस आहे, चांगला जवळून म्हणजे एकदम असा क्लोज बघितलेला आहे, असं फील का झालं असेल मला? असं वाटतंय माझं पण ना मन. इथलं असं कुठं यात्रे बित्रेत कुठेतरी बाजारात असे भरपूर असतात ना, कितीतरी दिसतात कधी, त्याला काहीतरी खायला घेऊन. अरे पाहुणं, काय विचार करताय? काही नाही असंच विचार करत होतो, घरचं ध्यान आलं होतं. बर बर, ठीक आहे. आली माझी मुलगी ऑफिसवरून, आता तुम्हाला ताट बनवते ती, इथे घेऊन खायला बसा. 2 मिनिटं वाट बघा, 2 मिनिटं. हो चालेल. आता 2 दिवसापासून उपाशी, तर 2 मिनिटं काय चीज आहे. हे घ्या ताट, घ्या जेवा. काय हे रूप, किती सुंदरता ही, जशी काही 18 वर्षाचीच आहे अजून पण, होती तशीच. ओ शुक 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 शुक. ओ जेवायचं नाही का? जेवायचं. घ्या ना मग, घ्या ना, नुसतं काय बघताय तोंडाकडे, घ्या ना. बाईला कधी बघितलं नाही का? नाही बघितलं, खूप बघितलं, पण तुमच्यासारखी पहिल्यांदा बघतोय. द्या हे ताट इकडं. काय म्हणाला? माझ्यासारखी म्हणजे? हो, तुमच्यासारखी म्हणजे एवढी प्रेम भुकेलेला अन्न खाऊ घालणारी. नाही तर आजकाल कोणी विचारतं कोणाला? दारात भिकारी आला तर कोणी विचारत नाही. हो, कोणी विचारत नाही. म्हणून म्हटलं तुमच्यासारखी बाई मी पहिल्यांदाच बघितली, एवढी प्रेमळ आणि जिव्हाळा लावणारी कोणाला पण. आता एवढं छान ताट बनवून आणलं तुम्ही माझ्यासाठी, तसं काही पाव नाही मी तुमचा. किती छान जेवण बनवलं तुम्ही हे. हो, बनवलं काही नाही, सकाळचंच वाढलं तुम्हाला, एवढं काही नाही. ते खरंय, हो ते खरंय, सकाळचं का होईना, पण किती छान सजून आणलं तुम्ही हे ताट माझ्यासाठी. हो, जास्त साबर चालेल का करू, घ्या खाऊन चुपचाप, पाणी लावून राहिले कुठल्या. बाबा, हे माणसाचं जेवण झालं ना, त्याला काढून द्या घराच्या बाहेर, ठेवू नका आपल्या घरामध्ये, काय माहित कुठला कोणला फंगा. अगं असं बोलू नये असं. पाहुणे जाऊ लक्ष देऊ नका, माझ्या मुलीकडे लक्ष देऊ नका. तिला ना लवकर कोणावर विश्वासच बसत नाही, कारण तिने एकदा धोका खाल्लेला आहे ना, म्हणून. नाही समजू शकतो. म्हणजे चांगली मुलगी तुमची, खरंच खूप चांगली. बघा ना, पटकन ताट वाढून आणलं तुम्ही म्हणल्याबरोबर. ओळखीचा माणूस ना पाठीचा माणूस, किती चांगले लोक आहे हो तुम्ही, खरंच किती चांगले लोक आहे. बरं जेवा, तुम्हाला खूप भूक लागली ना, जेवा. तारीफ बंद करा आता आमची, जेवा.